न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। अखेर महिला व बालविकास विभाग 17 मार्च अंगणवाडी सेविकांसाठी आली आहे आनंदाची बातमी। बेधडक निर्णय काय आहे निर्णय पाहूया। तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा व पुढील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील। 17 जागांसाठी आलेले 135 अर्ज ठरले पात्र। सोयगाव तालुक्यातील अंगणवाडी आणि मदतनीस भरती प्रक्रिया चालू आहे। एकूण 17 जागांसाठी 135 अर्ज दाखल झाले आहेत। या अर्जाची पडताळणी करण्यात आली असून सर्वच अर्ज पात्र ठरले आहेत। स्पर्धेत पात्रतेनुसार कोण टिकाव धरणार, कोण अंगणवाडी सेविका मदतनीस होणार याची उत्सुकता आहे। 6 महिन्यापूर्वी अंगणवाडी सेविका व मदतनीसांची भरती प्रक्रिया घेण्यात आली होती। त्यामध्ये काहींची निवड झाली, पण भरतीला स्थगिती आल्याने त्या जागा भरल्या नाहीत। त्यानंतर नव्याने अंगणवाडीतील मेगा भरतीचा अखेर मार्ग मोकळा झाला आणि भरतीला प्रत्यक्ष सुरुवात झाली। महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद अंतर्गत अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस पदासाठी सोयगाव तालुक्यातील जागासाठी 135 अर्ज दाखल झाले आहेत। तसेच सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरणार, तसेच अंगणवाड्याही सकाळच्या सत्रात भरणार। रंगणात आढाव दुपारच्या सत्रातील शाळा बंद करण्याचा निर्णय। वाढत्या उन्हामुळे दुपारच्या सत्रात भरणारे शाळांची वेळ बदलण्याची मागणी शिक्षक आणि पालकांकडून जिल्हा परिषदेकडे केली होती। यानुसार शिक्षण विभागाने आता दुपारऐवजी सकाळच्या सत्रात शाळा भरवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे। रंगणात आढाव, गट शिक्षणाधिकारी सोयगाव। धन्यवाद।